ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल याच मैदानात 2 एप्रिल ते 6 एप्रिल दत्त म्हात्रे यांचा सत्कार होईल. नाही बघा ना, चौकार विनोदने मारलेत, मात्र भाऊ बघा ना किती खुश आहेत. त्यांना यकीन होत नाहीये विनोदने चौकार मारले 2. क्या बात आहे. शशिकांत पाटील बक्षीस लावा भावावरती थोडस, नाही पारितोषिक लावा. प्रेम तुमचं भरपूर आहे आम्हाला माहिती आहे. त्यानंतर वालकुशेठ ठाकूर इथे उपस्थित आहेत मानपाड्याचे, त्यांचाही सत्कार होईल. या अनिल पाटील यांच्याकडनं 200 रुपये विनोदला, विनोद पाटीलला. ओके थांबायचं आधी ते 2 मिनिटं, सत्कार मी करतोय. वालकुशेठ ठाकूर या मानपाड्याचे. विश्वास ठाकूर चला. शैलेश शेलार इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या आयरेगावचे, नाही शैलेश शेलार आहेत. आताच नागावच्या नाईट स्पर्धेमध्ये 40+ ची स्पर्धा जिंकली आयरे 40+ आणि उत्कृष्ट फलंदाज शैलेश शेलार होते. शैलेश शेलार यांचा सत्कार होतोय. माजी स्पोर्ट डायरेक्टर KDR शैलेश शेलार. त्यानंतर राधे राधे मुन्नाबाई गिरी यांचाही सत्कार होईल. या मुन्नाबाई यायचे, आपला सत्कार होईल. राधे राधे. मुन्नाबाई गिरी राधे राधे यांचा सत्कार होईल. सचिन दादा यांच्या शुभ हस्ते. मुन्नाबाई गिरी राधे राधे यांचा सत्कार होईल. आणि आता ज्यांचं आगमन झाले नागावचे आमचे एक चांगले पंच आणि चांगले क्रिकेटर प्रवीण दादा इथे उपस्थित आहेत नागावचे, त्यांचाही सत्कार आपण लगेच करू आणि लगेच आम्ही मॅचकडे वळणार आहोत. मॅच मॅन ऑफ द मॅच द्यायचे बाकी अजूनही नाही. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करतोय. विनोद पाटील ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आधी अनिल पाटील यांच्याकडनं 200 रुपये. प्रवीण या आपले सत्कार होईल आमचे नागावचे. एक सत्कार करायचे सचिन भोईर. प्रवीण यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर आपण विनोदला चंदनजी भगत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत, ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आले, एक विजयाचा चौकार आणि त्या अगोदर एक चौकार तुम्ही पाहिला. कॅप्टन कूल विनोद पाटील. चला चंदन भगत या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. कॅप्टन कूल विनोद पाटील विजयाचा चौकार. विनोद पाटील ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि बघा मानपाडा एक्सप्रेस संजय पवार यांच्याकडनं 2 किलो सनेची डाल फक्त 40+ साठी मॅन ऑफ द मॅच. हे प्रेम आहे संजयचं 40+ वरती आणि 40+ संघाला नेहमी ते सपोर्ट करतात. मॅन ऑफ द मॅच आपण बघतोय चंदनजी भगत यांच्या शुभ हस्ते विनोदला. आणि 40+ ईस्टचं खासियत आहे 2 किलो सरायची. आणि शशिकांत पाटील बघा ना किती खुश आहेत. नाही सेमीफायनलमध्ये पोहोचलाय ना. श्यामदादा गायकर, प्रतिष्ठान संदप, दिलीप शेठ गायकर यांनी पुरस्कृत केले संघ. संदप संघ सेमीफायनलमध्ये. सतीश, रमेश, मधू, सुभाष बाजार यांनंतर कॅप्टन कूल विनोदने जिम्मेदारी घेतली. नाही नक्कीच विनोद जिम्मेदारी घेतात, संकट मोचक आहेत या टीमचे. बोलूया आपण आता मोनिश आणि अक्षय. विनोद दादा आयोजक जेव्हा सांगतील तेव्हा तुम्हाला यायला लागेल. आज तर नाहीच आहे मॅच, जेव्हा सांगतील तेव्हा. सचिन भोईर तुम्हाला सूचना करतील मॅच कधी आहे. पहिलाच बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सोनू पाटीलने एक चांगला झेल टिपलाय.
कालही विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा नागाव संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. सुपर 6 मध्ये मला वाटतं आय थिंक क्वालिफाय झालेत. आणि या स्पर्धेत आपण पाहतोय याच गावचे अक्षय भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ ध्रुवा 11 नागाव आणि त्यांना फाईट करत होता ऐरे. कैलास केने यांच्याकडे एक पारितोषिक आहे. सलग 3 चौकार 2000 रुपये, सलग 3 षटकार 3000 रुपये. ऐरे गाव संघासाठी सुवर्ण संधी आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत करण. 9 सेकंड होता कॅप्टन अक्षय. चांगला बॉल होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी घाई केली. एक सिंगल मिळाली. गोलंदाज रोहित पाटीलला तुम्ही पाहतायत. टेनिस बॉल, क्रिकेट, ग्रामीण असो, रेग्युलर असो, आपण पर्यंत शहरी असो, नेहमी चर्चेत असतात रोहित पाटील. कारण अष्टपैलू खेळाडू आहेत. राहुल पाटील आमचे मित्र भोपरचे आपल्यापासून रजा घेत आहेत. आयरे संघाला शुभेच्छा दिल्यात त्यांनी. राहुल पाटील भोपर. पुढचा बॉल हा कव्हरच्या वरून खेळायचा होता. बराच वेळ हवेत आहे. डाऊन दी बॉल. जेल ड्रॉप. जेल खाली जवळजवळ आले होते क्षेत्ररक्षक. या ओव्हरनंतर अजून एक सन्मान आपण करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आपण मात्र इथे थोडंसं सुरुवात फारशी चांगली झाली नाही या मॅच मध्ये. संदर्भ संघ 2 सामने जिंकलेले आहेत. जगदीश पाटील सुद्धा बघा भरपूर खुश आहेत. नाही, सेमीफायनलचं तिकीट मिळालं आहे ऑलरेडी. कारण 16 संघ 40 प्लसचे खेळत आहेत. त्यामुळे पहिला संघ 40 प्लसचा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. तर या संजय पवार व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून 40 प्लससाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 2 किलो चण्याची डाळ आपल्याला पाहायला मिळते. रोहितचा पुढचा बॉल. हा चेंडू उंच गेलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगला आहे. चला यानंतर वाडेकर आणि हेडूटने रिपोर्टिंग करा. वाडेकर आणि हेडूटने. दोन वरती 2 धक्के लागलेत. आता बॅटिंग करण्यासाठी डावखुल्या त्याचे बॅटर संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. आयरेगाव संघाची परिस्थिती या मॅच मध्ये थोडीशी बिकट आहे. 2 वरती 2 विकेट गेल्यात. रोहित पाटील हा हे दृश्य तुम्ही बघा. ओमचा MTC स्पोर्ट क्रिएटिव्ह क्वालिटी आणि क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. क्रीडांगणाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. गौदेवी मंदिर उंबारली मैदान. आणि बघा थोड्या वेळासाठी असंच वाटलं दिवाळी सुरू झाली. पहिल्याच पर्वामध्ये इतकं चांगलं आयोजन. येणाऱ्या वर्षांमध्ये अजूनही यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न उंबारली ग्रामस्थ करतील. आणि संदीप पाटीलने पहिलाच बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. करण्यात आलेले एक सन्मान आपण करणार आहोत. मच्छिंद्र इथे उपस्थित आमचे ऐरेगावचे त्यांचा सत्कार होईल. तीन षटकारांसाठी 3000 रुपये कॅश प्राइज आहे. कैलास केले यांनी 3 चौकार मारले तर 2000 रुपये. ऐरेगाव संघाला सुवर्ण संधी आहे. म्हणजे मच्छिंद्रचा आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आकाश भोर यांचं आगमन झाले. घेसरचे घेसर एक्सप्रेस. आकाश भोर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ध्रुवा 11 नागाव संघ तुम्ही पाहतायत. अक्षयजी भोईर
उंबारली यांनी पुरस्कृत केलेला नागाव संघ तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. पुरस्कर्त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. यानंतर वाडेकर आणि हेडुटणे सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी आणि त्यांच्या विरोधात वाडेकर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मच्छिंद्र यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. सुरेश मडवीचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. एक धाव इथे मिळाली. भास्कर पाटील यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी खूप चांगली मेजवानी तुम्हाला पाहायला मिळते. दालमुंडी आणि म्हणजे नक्कीच पैसे देऊन तुम्हाला खायचे, लक्षात घ्या. भास्कर पाटील म्हटल्यानंतर नेहमी चर्चेत असं उंबारली गाव म्हटल्यानंतर. 9 वरती 2 विकेट. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बीचे कॅप्टन इथे आलेले आहेत, त्यामुळे जय जलेश्वर वाडेकर आपल्याला ही सूचना असेल, कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. वाडेकर टीम खूप चांगली स्पर्धा आहे, त्यामुळे वेळेत या, वेळेत खेळा. हा चेंडू वाईट घोषित केलाय. सूरज मडवीला तुम्ही पाहतायत गोलंदाजी करण्यासाठी आपण मध्ये. सूरज मडवी आपण मध्ये भावेश आम्हाला सांगते 10 धावा झालेल्या, 2 गडी बाद. हा व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. व्हाईटसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. रनआउटसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, बिमरसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. फक्त पायचीत आणि कॉट व्हॅनसाठी तुम्हाला रिव्ह्यू नाही आहे. आणि एस पी पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळतात, राजू काटे आणि प्रसाद सहस्रबुद्धे आणि तिसरे पंच मनोज पवार सर. ऑन साईडला खेळायचं होतं, हलकंसं फेल करण्यात आलेलं आहे. आता कदाचित हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरही असावा, हाईट फॅक्टरी असावा, हे सर्व काही गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. राजू काटे एक चांगले क्रिकेटर. कालच नारिवली संघाने स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा शिडूनची जिंकली. राजू काटेने जबरदस्त खेळ केला होता त्या स्पर्धेमध्ये. त्या स्पर्धेत प्रसाद पिंट्या जोशी आमचे ऑफिशियल स्कोरर होते. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे, पाठवून दिलाय खेळाडू कक्षाच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. भोईर यांचे आगमन झाले, आमचे आयोजक ग्रामस्थ त्यांचे हार्दिक स्वागत. सनी भोईर या, आपले हार्दिक स्वागत. हा फटका चांगला होता, रिव्हर्स फटका इतका सोपं नाहीये क्रिकेटमध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं, पुन्हा स्ट्रॉंग अपील आहे, पुन्हा पंच सांगतायत हाईट फॅक्टर आहे. चेंडू थोडंसं बाउन्स देतात. ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. योग्य डिसिजन आहे, स्टमकला चेंडू लागलाय, त्यामुळे राजू काटे यांचं मी कौतुक करेल. योग्य डिसिजन. 16 वरती 2 अशी परिस्थिती. चला जास्त वेळ घ्यायचं नाहीये, मॅच लगेच सुरू करायची आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायची आहे. 12 वरती बॅटिंग करत असताना संदीपला तुम्ही पाहतायत. कैलास केले यांच्या सलग 3 षटकांसाठी 3000, सलग 3 चौकार 2000 आयरे संघासाठी. क्लीन बोल्ड उत्तर दिलंय शेवटी सूरज मडवीने. संदीपला माघारी परतावं लागेल. 16 वरती तिसरा धक्का आयरेगाव टीमला. जो संदीप पाटील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत होता, त्याची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्त्वाची आणि ती विकेट सूरज मडवीने आपल्या नावावरती केली. कॅप्टनने जो संघ या स्पर्धेत ध्रुवा 11 नागाव या नावाने संघ खेळतोय. अक्षयजी भोईर आमचे उंबारलीचे यांनी पुरस्कृत केलेला संघ ध्रुवा 11 नागाव. घेसर संघ या स्पर्धेत खेळला होता, मात्र काही कारणास्तव तो संघ या स्पर्धेत खेळू शकला नाहीये. आकाश भोईर अँड कंपनी. चांगला बॉल होता, क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये, तिथे फिल्डिंग थोडीशी खराब आहे. 2 धावा मिळाल्यात. फिल्डिंग फॅक्टर भरपूर महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकाखेर धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धापलकवती आपल्याला पाहायला मिळतात. आयरेस संघ प्रथम बॅटिंग करत असताना यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. दोन्ही टीमला सूचना असेल,
लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचे लक्षात घ्या. चांगली स्पर्धा आहे. वेळेत या, वेळेत सामने खेळा. या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा करण्यात आले. 32 रेग्युलर संघ, 16 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय रघुनाथ काळू पाटील क्रीडांगण उंबारली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. आणि ग्रास तुम्हाला पाहायला मिळते. ज्या प्रकारे मग अशी कॅप्टनने उल्लेख केला की असं आम्हाला बऱ्याच थोड्या वेळासाठी असंही वाटतं की आम्ही निजे ग्राउंडमध्ये खेळतोय. वैकुंठ हरिभक्त परायण, मारुती बुवा, लक्ष्मण पाटील क्रीडांगण आणि तसंच क्रीडांगण उंबारली गावाला लाभलेले. चला नागाव संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजी करण्यात येत आहेत. रोहित येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. ज्या रोहितने पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या तो रोहित पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. रोहित गुरुनाथ पाटील. रोहित गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल उंच गेला आणि जाईल मिड विकेटच्या वरून. रोहितचं स्वागत केलंय कॅप्टनने षटकाराने. रोशन केने ऐरेगावची यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. रोशनजी केने आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पाकफुटला गेले, पंच करायचा होता. प्रसाद सहस्रबुद्धे सांगतायत हा व्हाईट बॉल आहे, ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतो. ॲक्शन रिप्ले बघूया. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे असं वाटतंय. नक्कीच योग्य डिसिजन, भरपूर बाहेर आहे. धावसंख्या 25 धावा धापा लागल्या. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. हा चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. अक्षयची खेळी समाप्त. 25 वरती 4था धक्का. योग्य झेल पकडलाय. 25 वरती अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम ऐरेगावला आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. दर्शन टावरे बॅटिंग करण्यासाठी आलेत. रोहितच्या खात्यामध्ये तिसरी विकेट ऍड होत असताना बघा 3 विकेट घेतलेत रोहितने. फॅशन प्रो बालाजी शेठ, नरेश शेठ भोईर ठाकूर, सोनारपाडा यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. रेग्युलर 32 संघांसाठी बघायचं. शेवटच्या 19 मार्चला या बाईकचा मानकरी कोण राहील. शेवटच्या मॅचपर्यंत धावा काउंट होतील. मालिका वेळेसाठी लक्षात घ्या. जे टीम्स या स्पर्धेत खेळत आहेत शेवटच्या मॅचपर्यंत म्हणजे फायनलच्याही धावा काउंट होतील. इथे सिंगल मिळाले. बऱ्याच वेळा फायनल मॅचच्या धावा काउंट होत नाही, मात्र उंबारलीच्या स्पर्धेत धावा काउंट होतील. लक्षात घ्या. 40+ काउंट होतील शेवटपर्यंत. रेग्युलरलाही शेवटपर्यंत काउंट होतील. चांगली स्पर्धा. पहिल्याच पर्वामध्ये बघा नाईट स्पर्धा आणि टावर्स ज्या प्रकारे 13 टावर्स आहेत. खरं तर सूरज मडवीनेही कौतुक केलं. उजेड भरपूर चांगला आहे. प्रत्येक खेळाडूंनी कौतुक केलं या स्पर्धेचं. प्रचंड मेहनत सचिन भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली 40+ रेग्युलर ग्रामस्थ सर्व एकत्र येतात कोणताही कार्यक्रम असल्यानंतर. स्लोअर वन चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. फुटवर्कचा वापर नव्हता या बॉल मागे. डॉट बॉलची ते समाप्त केलं आणि पहिल्यांदाच प्रशासन हे चित्र आपल्याला पाहायला मिळते की मैदानाच्या आतमध्ये 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था. माझ्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. कारण एकाच क्रीडांगणामध्ये 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे खेळाडूंसाठी. ऑन साईडला खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक करत असताना आपण पाहतोय 26 वरती 4 अशी परिस्थिती या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राकेश पाटील सुद्धा आलेत आमचे मित्र दावडीचे. त्यांना विनंती या राकेश पाटील आपले हार्दिक स्वागत. दावडी संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. 26 वरती 4
तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. त्यानंतर लक्षात घ्या नागाव संघ पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आली. लगेचच पाण्याचे जलपान तुम्ही करा. वाडेकर आणि डोडणे बी पुढची मॅच. लालचंद आलेले आहेत. एक जबरदस्त प्रशासनाला सुद्धा नेहमी आमचे सहकारी समालोचक प्रसादजी परब सर नेहमीच कौतुक करतात. लालचंद भंडारी जे सतरंगी क्रिकेट संघ डोडणे बीचे कॅप्टन आहेत. खूप महत्त्वाची भूमिका राहिली आहे. हा चेंडू उंच गेलाय. रोहित पाटील स्वतः धावत आहेत. त्यांच्यापासून झेल थोडासा दूरच आहे. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि आता काय घडलं मैदानात. 3 धावा मिळाल्यात. 3 धावा धावून घेतल्यात आणि 3 षटकांचा एक खेळ संपलाय. धावा झाल्यात 29. 4 गडी बाद. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच करण्यात आली. लक्षात घ्या पंच तुम्हाला सांगतील. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. गावदेवी माझी माऊली, गावदेवी माझी माऊली, तुझी कृपा ठेवूया पोरांवरी, तुझी कृपा ठेवूया पोरांवरी, तुझी कृपा ठेवूया पोरांवरी, गावदेवी क्रिकेट संघावरी, तुझी कृपा ठेवूया पोरांवरी, गावदेवी उंबरली संघावरी, कृपा ठेवूया पोरांवरी, गावदेवी क्रिकेट संघावरी, कृपा ठेवूया पोरांवरी, गावदेवी उंबरली संघावरी. रेग्युलर 40+ यांच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. स्वयं मिळणार आहे. कोणता खेळाडू बघायचा 19 मार्चला या बाईकवर बसून घरी जाईल. साठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळेल, सायकल पाहायला मिळेल. 16 संघ खेळतात आणि 16 संघामध्ये सुद्धा सायकल आपल्याला पाहायला मिळते. आणि याच मैदानामध्ये 32 40+ संघ तुम्हाला 2 एप्रिल ते 6 एप्रिल डे नाईट फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. मानपाडा गावाच्या माध्यमातून याच क्रीडांगणामध्ये स्पर्धा होणार आहे 2 एप्रिल ते 6 एप्रिल. ज्या स्पर्धेत बघा 16 रेग्युलर आणि 32 40+ संघ तुम्हाला खेळताना दिसेल. या दरम्यान फलंदाज बघा हर्षांगने पहिल्याच बॉलवरती विकेट गेली. 29 वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आयरेगाव टीमची. सराव वाडेकर आणि हेडूटने बी टॉस साठी लगेच या मुख्य व्यासपीठावर देऊन थांबायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन मच्छिंद्र पाटील यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक आणि जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडून बी आयोजित ही स्पर्धा पाहिली. आणि भावेश पाटीलचंही कौतुक केलं मच्छिंद्र पाटील यांनी की एक दिवस त्या स्पर्धेत स्कोरिंग साठी आले होते आणि त्यांचे भरभरून कौतुक केलं होतं मच्छिंद्र पाटील यांनी. चेतन पाटील जे प्रमुख आयोजक होते त्या स्पर्धेचे आणि ती स्पर्धा काल संपन्न झाली. स्वीट बॉक्स तुम्हाला पाहायला मिळाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला. भीमचंद्र कान यांचं आगमन झालं. त्याने विनंती असेल या व्यासपीठावरती थर्ड मॅनला क्षेत्ररक्षकांनी आपण पाहतोय सनीललाही माघारी परतावं लागेल.
तो योगीराज भोईर यांच्याकडनं चेतनला प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आहेत. चेतनसाठी पारितोषिक आहेत. योगीराज भोईर बघा, चेतनला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. या स्पर्धेत 40+ साठी बघा संजय पवार यांच्याकडनं सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी घरगुती वस्तू तुम्हाला पाहायला चण्याची डाळ तुम्हाला पाहायला मिळते. 2 किंवा एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे आणि हा निर्णय आता प्रसाद सहस्रबुद्धे सरांनी तिसऱ्या पंचांकडे सोपवले. त्यामुळे तिसरे पंच मनोज पवार सॉफ्ट सिग्नल आउट आहे. ऍक्शन रिप्ले आपण बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मनोज पवार सरांचा इशारा आमच्यापर्यंत येणं बाकी आहे आणि हे बघूया शकाल तुम्ही. दूध का दूध और पाणी का पाणी. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. 2 धावा ऍड होतील. दोन धावसंख्या पुढे सरकेल 31 वरती. 6 गडी बाद 31 आयरेगाव संघ. चला वाडेकर संघ रिपोर्टिंग करा. कॅप्टन सिद्धू पाटील, सिद्धू, प्रणित, अतुल हेडुटेचे कॅप्टन आलेले आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूट डेबी. वाडेकर कॅप्टन आलेत का? या लवकर. आई फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंग ऑपॉर्न क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चेतन काय करतायत? कदाचित त्यांना असं वाटलं की चौकार गेला की काय. 2 धावा मिळालेत. 3-3 33. वरती 6 गडी बाद. रवी वायले बघा, मास्टर माइंड रवी वायले. चेतनसाठी हा बॉल चांगला होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 33 वरती 6 गडी बाद. पहिला सामना रेग्युलर फॉर्मॅटमधून आपण पाहिलं तर कोणी सी संघाने जिंकलाय. दुसरा सामना वसार संघाने जिंकलाय. त्यामुळे सेकंड राऊंडच्या मॅचेस ज्यावेळी सुरू होतील कोणी सी विरुद्ध वसार अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ऑलरेडी संदर्भ 40+ संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय 2 सामने जिंकून. रिव्ह्यू घेण्यात आलेले आहे. हाईट फॅक्टर पंचाने रिव्ह्यू घेतलाय. ओके. चेक करूया आपण. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवर. योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पंचांच्या मनामध्ये शंका होती त्यामुळे त्याचं निवारण करणं गरजेचं आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आम्हाला सांगतायत. उमेश भरत पाटील यांच्या नायरेगाव संघासाठी एक सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकार मारले तर 2222 रुपयाचं कॅश प्राइज. उमेश पाटील यांच्याकडे नक्कीच आमचे ॲडव्होकेट विनायक पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचे हार्दिक स्वागत. हा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. शेवटच्या ओव्हरमध्ये निखिल आलेत गोलंदाजी करण्यासाठी.
यंगस्टर भरपूर पाहायला मिळतात नागाव संघामध्ये आज. राकेश पाटील नाही आहेत. 35 वरती 6 विकेट गेलेत. इस्टनच्या बरोबर वरून गेलाय हा बॉल. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिद्धू काय करतायत. बंटी सांगतायत माझा झेल होता. मग सिद्धू वेगाने आले. बंटी थांबले. 2 धावाही मिळाल्या. मागे नागावची स्पर्धा ज्यावेळी झाली त्यावेळी निखिलने 2 मेडन षटक टाकले होते. तोच निखिल तुम्हाला पाहायला मिळतोय. सिद्धू जोरात धावले मात्र बंटी फाईन लेगला होते. त्यांचा जजमेंट कदाचित चांगला दिसत होता मात्र 37 धावा झालेल्या आहेत. डॉट बॉल जिथे समाप्त होईल. प्रसाद सहस्रबुद्धे सरांचं मी कौतुक करेल. एक काळ JBCसाठी सुद्धा त्यांनी गाजवले. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. राजू काटे यांचं कौतुक करेल. सध्या ते नारिवली संघाटी खेळतात. रेग्युलर भरपूर खेळले. आता 40+ खेळतात. त्यानंतर मनोज पवारांचंही मी कौतुक करेल. उत्तर शिवसाठी चांगलं क्रिकेट खेळत आहेत. चेंडू हवेत आहे. प्रयत्न चांगले होते. काय घडलंय मैदानात. आता फलंदाज कोणता रनआउट आहे हे बघूया. 2 धावा तर पूर्ण झालेत. चेतन आउट आहेत. 2 धावा मिळतील. धावा झाल्या 39 वरती 7वा धक्का. टीम आयरेगावला. 2 बॉलचा खेळ जरी शिल्लक. रवी भोईर आणि बघा प्रेम भोईर काहीतरी चर्चा करतायत. विश्लेषण करतायत मला वाटतं या मॅच बद्दल. वाडेकर कॅप्टन या लवकर. हेडूटने जे कॅप्टन आलेले आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. रोहित पाटील बघा किती वेगाने आलेत. फलंदाज बाद होईल. दर्शन आपण पाहिलं तर दर्शनचे काही इथे समाप्त होईल. 39 वरती 8वा धक्का या मॅच मध्ये आयरेगाव टीमला. कॅमेरामॅन किती चेहऱ्यावरती स्माईल आहे. प्रसन्न भोईर. त्यांच्याच मागे बघा प्रेम भोईर आहेत. प्रेम भोईर, रोहित पाटील, रवी, प्रदीप काळन तिथे आहेत. पंडित काळन यांचे सुपुत्र बघा. 39 वरती 8 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आयरेगाव टीमची. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाडेकर टीम खेळाडू प्रतिनिधी कोणी आला असेल तरी या लवकर. हा फटका चांगला आहे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघा चांगला झेल तिथे टिपलाय. एकोणचाळीस वरती 9 गडी बाद. 39 धावा झाल्या. त्यांनी आता 40 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. तो ध्रुवा 11 नागाव संघाला अक्षय भोईर उंबारली यांनी पुसूत केलेला संघ आहे. चला वाडेकरचे कॅप्टन खेळाडू प्रतिनिधी कोणी आला असेल तर लवकरात लवकर या प्लीज. कारण की सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बीचे कॅप्टन इथे ऑलरेडी आलेले आहेत आणि ते तुम्हाला पॅनलाइज केले जाऊ शकते. लक्षात घ्या वाडेकर. आयोजक जी पॅनल्टी देतील ती तुम्हाला मान्य करावी लागेल. नियम कडक आहेत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे त्यामुळे नियम फॉलो करा प्लीज. जय जलेश्वर वाडेकर.
30 बॉलमध्ये 40 या मॅचमध्ये करायचे आहेत. ध्रुवा 11 नागाव टीमला. आणि जेव्हा मॅच सुरू ऐकूया पुन्हा एकदा प्रसादजी परब सर यांचा आवाज. धन्यवाद. समोर बघायला मिळते मधली विकेट, साईडच्या दोन्ही विकेट या लेदर बॉल क्रिकेटसाठी वापरल्या जातात. आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की या जर स्पर्धेमध्ये तुम्ही जर खेळताय, या विकेटवर जर खेळताय, तुमच्याकडे जर चांगलं बॉलिंग अटॅक असेल तर ह्या धावासुद्धा तुम्ही डिफेंड करू शकता. एवढी क्षमता या विकेटवर आहे. जर चांगली गोलंदाजी झाली तर यासुद्धा धावा डिफेंड होऊ शकतात. बघायचं या 40 धावांचा पाठलाग इथे नागाव संघ कशाप्रकारे करेल. इथे मात्र 40 धावा रोकायच्या आहेत त्या आयरे संघाला या 5 षटकांच्या सामन्यामध्ये. लक्ष आहे 40 धावा, 30 चेंडूचा खेळ शिल्लक. अंपायर रेडी आहेत. फिल्डिंग टीम ऑलरेडी ग्राउंडच्या मध्ये पोहोचली आहे. बॉल चॉईस झालेत आणि आपण लगेच आता सुरू करत आहोत दुसरी फेरी, म्हणजे दुसरं सत्र इथे सुरू करत आहोत. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे नागाव संघाला. गावदी क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय गोपाळ बुलाजी पाटील, त्याचबरोबर स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा सुदेव गोपाळ पाटील आणि त्याचबरोबर श्री लालचंद श्रीपद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. एकूण 5 दिवसांचा कालावधी या विद्युत प्रकाश होता ती क्रिकेट स्पर्धेचा आहे. ही पहिली रात्र तुम्ही पाहतात, ज्यामध्ये आपण बघतो की मैदानावर सामना जो सुरू आहे तो रेग्युलरचा नागाव विरुद्ध त्या संघ म्हणजेच आयरे. आणि खूपच नेत्रदीपक असं आयोजन. प्रत्येक खेळाडू इव्हन आज ग्राउंडच्या बाहेर जर आपण जर फेरफटका मारला, प्रेक्षकांना विचारतं, प्रेक्षकांसुद्धा निश्चितच आवर्जून कौतुक करेल. एवढं सुंदर नेत्रदीपक आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. इव्हन मागच्या काही जर आपण क्रिकेट स्पर्धा जर कल्याण डोंबिवलीचा जर भावेश उल्लेख केला ना, तर मला असं वाटतं या क्रिकेट स्पर्धेची चर्चा मात्र भरपूर असेल. कारण आपण याचं बघतोय चित्र की तब्बल 13 टॉवर्स आणि 13 टॉवर्सच्या वर आपण बघतोय की सगळे हॉलोजन व्हाईट आहेत, व्हाईट लाईट आहे. एकही येलो कलरची लाईट तुम्हाला बघायला मिळत नाही किंवा डिफरंट कलर तुम्हाला बघायला मिळत नाही. पूर्णपणे प्युअर व्हाईट लाईट आणि व्हाईट लाईटच्या माध्यमातून बघतो की पूर्णपणे मैदान कव्हर करण्यात आलं आहे. कुठलाही असा कोपरा नाही. तुम्ही स्क्रीनवर बघताय की भरपूर वरती जाऊन जेव्हा आमच्या ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून हे दृश्य कव्हर केलं गेलं, जेव्हा स्पर्धेची सुरुवात झाली एक छोटासा फायर शो आपल्याला बघायला मिळाला आणि ते दृश्य तुम्ही स्क्रीनवर बघत आहात आणि अत्यंत विहंगम दृश्य बघू शकता. कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला तिथे कुठेच काळोख बघायला मिळत नाही आहे. इव्हन एक इम्प्लिमेंट काय केलं आहे की प्रत्येक टॉवरच्या मागे एक एक्स्ट्रा हॉलिजन आहे, तो बॅक साईडला आहे. म्हणजे काय, जर त्या ठिकाणी जर चेंडू जातो तर त्या ठिकाणची जागा तो कव्हर करतो. चेंडू एक्झॅक्टली कुठे जातो आहे ह्याचं डिरेक्शन तुम्हाला बघायला मिळते. चला, वाडेकर संघ आपण जर आला असाल तर लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. जशी आपण सूचना केली होती की सेकंड इनिंगचा पहिला जर चेंडू पडला तर जो संघनायक नसेल त्या संघाच्या विरोधात मात्र पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. गावदी क्रिकेटला भेदूट आपण बघतोय म्हणजे संघ म्हणजे हेदूटणे संघ जो हे सतरंगी क्रिकेटला भेदूटणे हा संघ सज्ज झाला आहे नेक्स्ट मॅचमध्ये खेळण्यासाठी. नागाव संघाचे सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करत आहेत. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला आहे. हर्षांक आलाय स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक एंडला रोहित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षांक. बॉलिंग मार्कवर सनील पाटील, लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म बॅट्समन ऑन स्ट्राईक. बघायचं आहे ॲडव्हान्टेज असेल त्या बॅट्समनकडे, तो फायदा कशाप्रकारे उचलेल. पण बघायचं आहे सनील पाटील जो अत्यंत अनुभवी खेळाडू आहे या संघाचा, तो पहिला षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू इम्प्रुव्हायझेशन, हवेमध्ये चेंडू झेल त्या ठिकाणी ड्रॉप, झेल झालाय ड्रॉप. इव्हन संधी निर्माण केली होती
मी नेहमी म्हणतो बॅट्समनच्या समोर जे आपण बघतो ती क्रीज आहे, पॉपिंग क्रीज आहे भावेश, ती जर आपण लांब लचक दोन्ही एंडला खेळली, जर खेचली ना तर मागच्या बॉलला कर्दवर्तुळ तयार होतं. या ठिकाणचे जे फिल्डर्स आहेत ना, म्हणजे आपण पॉईंट बघतोय, बॅकवर्ड पॉईंट बघतोय, गली बघतोय, थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, या ठिकाणच्या खेळाडूंना डोळ्यामध्ये अक्षरशः तेल घालून फिल्डिंग करावी लागते. ते चित्र आपण इथे बघितलं. झेल इथे होता, तो आता कन्वर्ट होणं किंवा तो कॅरी होणं, तो फिनिश करणं गरजेचं होतं. यज्ञेश त्या ठिकाणी होता, बघायचं त्या ठिकाणी तो झेल जर कन्वर्ट झाला असता, झेल पकडला गेला असता तर निश्चित एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. संदीप पाटील फील्डमध्ये पोझिशन आपण बघतोय चेंज करतोय, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. पॉवर प्ले सुरू आहे, 5 षटकांचा सामना. सनील हाताळतोय पॉवर प्लेचा पहिलं षटक, पुन्हा पुढचा चेंडू घेऊन लीडिंग एज आहे. हवे चेंडू त्या ठिकाणी बघतोय, चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला आहे मागे, आणि दोन्ही चेंडू बघा काय जबरदस्त व्हेरिएशन्स बघायला मिळतात गोलंदाजीमध्ये. नितीने जसं मगाशी मागे उल्लेख केला की सामना थोडासा एकतर्फी होईल की काय, पण त्याला निश्चित त्याच्यावर मी त्या प्रेडिक्शन त्याला निश्चित सांगितलं की ही विकेट अशी आहे ना जी विकेट गोलंदाजाला साथ देते आहे. तर तुमच्याकडे जर चांगलं अटॅक असेल, आक्रमक अटॅक असेल तर ह्या धावासुद्धा डिफेंड करू शकतात गोलंदाज. एवढी क्षमता या विकेटवर आहे. त्याचा आपण उल्लेख करतो की लेदर बॉलची विकेट आहे, टणक विकेट. चला फिल्डिंग सेट झाली असेल तर लगेच सामना सुरू करा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, परत सांगण्यासाठी भाग पाडू नका, वेळ त्याच्यामध्ये जास्त जातोय. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक, डीपमध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर डीप स्क्वेअरमध्ये करण. पुढचा चेंडू फुल टॉस आहे, इम्प्रोव्हाइज केलाय, मॅन्युफॅक्चर केलाय, डिपॉझिट केलाय, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार. फटका बनवला, डिपॉझिट केला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. हाच फटका मगाशी खेळायचा, त्या ठिकाणी झेल उडाला होता, झेल सुटला आणि त्याचं उत्तर देत असताना स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील. मॅग्निफिसंट शॉट लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. त्या ठिकाणी करणला सेट केलंय, सनीलने प्रोटेक्शन दिलंय डीपमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा सनील पाटीलचा. क्या बात आहे, यॉर्क लाईन, बॉटम हँडचा वापर, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप त्या ठिकाणी डीपमध्ये आहे, रिक्स उचलली आहे, 2 डावाचा प्रयत्न सुरू आहे, नॉस्टॉकिंग एंडला फेड, तोपर्यंत 2 धावा. सनील रिक्स घेतली, कारण पाहिजे सनीलला त्या ठिकाणी डीपमध्ये बॅकअपला अक्षय आहे. चेंडू कव्हर करतो, पर्यंत 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. 32 धावांची अजूनही आवश्यकता. 26 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. स्लोअर चेंडू गती परिवर्तन, वॅकेंट एरिया, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. बघतो आमच्या कॅमेरामध्ये तो प्लेन ते कव्हर करत असताना. संस्कार ॲट द एज ऑफ ओनली 17, 14 वर्षाचा फक्त कॅमेरामॅन आहे. आणि जसं मगाशी रोशनने उल्लेख केला की इथून स्कोप खूप कमी आहे तुझ्यासाठी, कारण या मुवमेंटला तो ज्याप्रमाणे त्याचा तो काम करतोय, कॅमेरावर दाखवतोय, त्यामुळे रोशनचा प्रयत्न आहे की अजून मोठ्या दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये जेणेकरून त्या टॅलेंटला वाव मिळेल, हा त्याचा प्रयत्न आहे रोशनचा. त्यामुळे रोशन ऑल द बेस्ट. अशा काही विचारसरणी तुझी आहे, त्यामुळे तुला ऑल द बेस्ट आम्ही देऊ, संस्कारला ऑल द बेस्ट देऊ की येणाऱ्या काळामध्ये तू सुद्धा मात्र अजून इम्प्रूव्ह कर स्वतःला. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. संधी होती, 2 वेळा संधी हुकली आहे, ते म्हणजे लेफ्ट हँड रोहित पाटीलला बाद करण्याची एका षटकामध्ये.
एसटीच्या मागे 2 झेल सुटलेत आतापर्यंत. एक फाईन लेगमध्ये एक एक्झॅक्टली स्टम्पच्या मागे बिहाइंड द स्टम्प, जिथे मात्र संदीप पाटीलकडनं थोडीशी चूक झाली. संदीप रनआउटची सुद्धा होती. तर सूचना अशी आहे आयोजकांची की वाडेकर संघाला आता मात्र 5 रनची पेनल्टी आम्ही इम्प्लिमेंट केलेली आहे. त्यांचा सामना होणार होता तो म्हणजेच हेदुंडे संघाच्या विरोधात, तर ते वेळेवर उपस्थित नाही आहे, त्यामुळे वाडेकर संघाच्या विरोधात 5 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. बॉलिंग मार्क षटक क्रमांक 2 जितेश येतोय आयरे संघाकडून. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडरच आहे रोहित पाटील. धावसंख्या 13. क्या बात आहे, लाजवाब चेंडू होता. थोडासा यॉक करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला स्वाईप करायचा प्रयत्न होता, स्वीप मारायचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे आणि थोडासा ऑप्शनच्या थोडासा दूर ठेवला आहे चेंडू. गुड बॉलिंग बाय जितेश. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बघा ड्रिल करून दाखवतोय जिथे मात्र रोहित पाटील. हा फटका त्याला कव्हर्समध्ये खेळायचा होता पण टायमिंग जमलं नाही आहे. इनसाइड एज मागे गेला चेंडू संदीपकडे. निर्धाव बॅक टू बॅक डॉट बॉल टू रोहित पाटील फ्रॉम जितेश. पॉवर प्ले सुरू आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अजूनही 27 धावा करायच्या आहेत. 22 चेंडूचा खेळ शिल्लक. मॅच रंगेल. विकेट्स आणि येणं गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस आहे पुन्हा एकदा. ऑन साईडला स्क्वेअरली मध्ये एक्झिक्यूट केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण थोडासा फंबल, चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ घेतला आहे आणि अजूनही चेंडू शोधतो. तोपर्यंत 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. तिसरा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा धावून पूर्ण. अत्यंत कॅज्युअल अप्रोच डीप स्क्वेअर लेगमध्ये. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू कव्हर करेपर्यंत बघायचा फलंदाजाने धावून 3 धावा पूर्ण केल्यात. खूप चांगला फटका डीपमध्ये. आतापर्यंत आपण बघतोय स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि चौथ्यांदा अशी गोष्ट घडली आहे की 3 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. चौथ्यांदा अशी गोष्ट घडलेली आहे. नेक्स्ट मॅच खोणी आणि वसार, त्यामुळे दोन्ही संघांचे संघनायक आता टॉससाठी रिपोर्ट करा. टॉस केला जाईल. सामना असेल तो 4 षटकांचा. खोणी आणि वसार संघांचे संघनायक या टॉससाठी. धावसंख्या 16. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत फलंदाजाने कंप्लीट केली ती 1 धाव या चेंडूवर. स्कोर मोजान 17. 17 धावा धाव फलकावर. आतापर्यंत एकही गडी गमावलेली नाही आहे. त्यामुळे आपण बघतोय रोहित खेळतोय 15वर, हर्षांक खेळतोय 2वर. धावसंख्या 17. एकही एक्स्ट्रा नाही आतापर्यंत या इनिंगमध्ये आयरे संघाकडून. विद्युत प्रकाश झोतामध्ये आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहत आहोत. संध्याकाळच्या आपण बघितलं जवळजवळ 7:53 एक्झॅक्टली सामना सुरू झाला. पहिला मॅच, पहिली फेरी, कारण स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटनी दिवस. उद्या बरोबर 6:30ला रिपोर्ट करायचं आहे. 6:30 वाजता बॉल पडेल, त्यामुळे 6 वाजता रिपोर्ट करायचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये जे 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील त्यांच्यासाठी सूचना आहे. हो, फटका बघायचा त्या ठिकाणी. इम्प्रूव्हाइज केलं, मागे जातो चेंडू. चेंडू कव्हर करेपर्यंत बघायचं. थर्डमॅनचा खेळाडू ॲक्शनमध्ये आला होता. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर फलंदाज रोहित पाटील कंप्लीट करतो. धावसंख्या 18वर पोहोचली आहे. 22 धावा अजूनही करायच्या आहेत. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच रंगेल. जर विकेट जर आले तर विकेट आल्यानंतर मॅच जरूर रंगेल. विकेट इम्पॉर्टंट आहे. विकेट सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. सिंगल डबलने काय मोठा फरक पडणार नाहीये, तो म्हणजेच नागाव संघाला. जितेश. चेंज ऑफ पेस आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि वॅकेंट एरियामध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन खणखणीत चौकार. सो या चौकारमुळे धावसंख्या झाली आपण बघतो. धावफरक 22. अजूनही करायची तर 18-40 लक्ष आहे. 18 चेंडूचा काही शिल्लक. तब्बल 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतोय ही स्पर्धा कव्हर केली जाते. एक मात्र आपण बघतोय स्टँड बाय आहे. आपण बघतोय त्या ठिकाणी एकूण आपण बघतोय की ग्राउंडच्या आतमध्ये 4 कॅमेरे, एक ड्रोन कॅमेरा, असे 5 कॅमेरे
पण एक सेम आपण एक्स्ट्रा बघतोय, त्यामध्ये बघतोय की ऑलरेडी आपण ते टेलिकास्ट जे केलं होतं, रेकॉर्ड केलं होतं, ते तुम्हाला बरोबर मध्ये बघायला मिळतं आहे. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण बघत आहोत की 6 स्क्रीन 6 कॅमेरे किंवा 6 कॅमेऱ्याला वेगवेगळ्या अँगलने एका स्क्रीनवर मर्ज करण्यात आलेलं आहे. एक बॉलिंग एंड आहे, एक साईड अँगल आहे, एक समोरचा एक अँगल आहे. त्याचबरोबर आपण बघतो की गावदेवी एंड त्याचबरोबर शिव मंदिर तुम्हाला एका ठिकाणी बघायला मिळतं आहे. टॉससाठी यायचे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच वसार कोनिसी. चला कोनिसीचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी आणि वसारचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या. नितीन. चला वसारचे कॅप्टन ऑलरेडी ते आहेत. कोनिसी कॅप्टन या. 4 ओव्हरची मॅच असेल यानंतर. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. ओव्हर टू प्रसाद सर. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18ची गरज आहे अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आणि आपण बघतो सनील पाटील बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेलमध्ये. धावसंख्या 22, करंट रन रेट 11चा, रिक्वायर्ड रन रेट 6चा. पुढचा चेंडू सनील. वेगवान चेंडू होता. भन्नाट वेग, लिडिंग एज घेतली. चेंडू जास्त लांब गेला नाहीये. खेळाडू त्या ठिकाणी येतो. रनआउटची संधी. स्ट्रायकिंग येण्या चेंडूची फेक, पण तोपर्यंत फलंदाज क्रीजच्या मध्ये पोहोचलाय. जितेश त्या ठिकाणी होता. चेंडू त्याने कव्हर केला, फेक केली आणि 2 धावा धावणी ते पूर्ण केल्या. धावसंख्या 24. 17 चेंडूचा खेळ शिल्लक. 16ची अजूनही गरज. चोवीस धावा धावफलकावर. एकही फलंदाज आतापर्यंत गमावलेला नाहीये. रोहित, हर्षांक नॉट आउट खेळतायत. स्वीप करायचा प्रयत्न. वेगवान चेंडू, प्रचंड वेग. लास्ट मोमेंटला अपील इथे करण्याचा प्रयत्न मात्र सनीलने केला होता. इम्पॅक्ट काय आहे? येस, आउटसाइड ऑफ स्टंप. पायाच्या मागून 3 स्टंप्स क्लिअरली दिसत आहेत पंचांना. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 16 बॉल शिल्लक. 16 धावांची अजूनही गरज. रन बॉल इक्वेशन. सनील नेक्स्ट बॉल घेऊन, पुढचा चेंडू घेऊन. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. हॅमर्ड केलंय मिड विकेटला. थेट सीमारेषेबाहेर. खणखणीत षटकार. चला लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. वसार आणि कोनिसी संघाचे संघनायक टॉससाठी या. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही, याचा फायदा उचलणार. 2 धावा धावणी ते पूर्ण करण्यासाठी दोन्ही फलंदाज सरसावत आहेत आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग. मिस टाइम फटका होता. धावसंख्या आपण बघतोय 2 धावेने 32. चेंडू शिल्लक ते 14 करायचे ते अजूनही 8 धावा. हा षटकार तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतो. जो षटकार मारला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, त्यानंतर मिस टाइम झाला होता चेंडू. अजूनही करायचे ते 8 धावा. चेंडू शिल्लक ते 14. क्विकर वन. वेगवान चेंडू. थेट विकेट किपर संदीप पाटीलच्या हातात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आतापर्यंत आपण बघतो की एकही फलंदाज न गमावता 32 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळते. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप. 13 चेंडूने 8 धावांची अजूनही गरज मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच नागाव संघाला. समोर ऑफर केला फटका. त्या ठिकाणी बघतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चांगली फिल्डिंग लास्ट मोमेंटला जितेश कडून. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावणी ते पूर्ण होते. चेंडूवर 2 धावांची मदत. धावसंख्येत भर आणि 2 षटकाच्या आपण बघतो 2 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पुरली ती 34 वर. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 34 धावा धावफलक. करंट रन रेट 11.33. चेंडू शिल्लक ते 12. अजूनही करायचे ते 6 धावा सामना जिंकण्यासाठी.
सरने अजून एक चित्र कव्हर केलं आपण बघतोय स्क्रीनवर, तो म्हणजेच नेव्हिया बॉल जो आपण या स्पर्धेसाठी डिलिव्हरीज या चेंडू आपण या स्पर्धेमध्ये वापरलेले आहेत नेव्हिया. तर चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि करायचे ते 6 धावा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या 34. जस्ट 6 टू विन फ्रॉम द 12. छत्रपती शिवाजी महाराज यांची अप्रतिम सुंदरची प्रतिमा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. त्याबद्दल खरंच धन्यवाद पुन्हा एकदा संस्काराचे. खूप चांगलं टेलिकास्ट याच्या माध्यमातून पाहतोय. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल षटक घेऊन. अक्षय निशांत बोलिंग मार्कवर. निशांत पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे निशांतने. 5 धावींची अजूनही गरज आहे. इम्प्रोव्हायझेशन चांगला फटका ऑफर केला आहे. अप्रतिम फ्लिकचा फटका, मनगटी फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत चौकार. आणि वसार संघाची संगणक या टॉससाठी फक्त 1 धावेची गरज आहे आता मात्र सामना जिंकण्यासाठी. ती नागाव संघाला 11 चेंडू शिल्लक, 1 धावेची गरज. क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्ता इथे होतोय. फलंदाज बाद होतोय क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये. चौकारचं उत्तर ताबडतोब निशांनी दिले पुढच्या चेंडूवर. फक्त फॉर्मॅलिटी निश्चितच बाकी आहे, पण इथे मात्र चांगली कमाल केली आहे. फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस, क्लीन बॉल, फलंदाज बाद. किरण आणि 39 धावींची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी बघायला मिळाली. फलंदाज 2 फलंदाजांमध्ये रोहित आणि हर्षांकमध्ये. फक्त 1 धाव दूर आहे. स्ट्राईक एंडला किरण. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र झेल ड्रॉप. थोडासा अवघडच होता या ठिकाणी झेल. फलंदाज इथे मात्र 1 धाव तिथे कंप्लीट करेल. सामना इथे जिंकला आहे आणि लगेच टॉससाठी आता यायचं. चला कोणी सी आणि वसार संघाचे संगणक टॉससाठी या. आपण टॉस कंप्लीट करतोय व्यासपीठावर. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जाते नितीन काळे. आणि जेव्हा नेक्स्ट मॅच सुरू होईल ऐकूया त्या मॅचमध्ये आवाज भालचा, बागेश माद्रेचा. धन्यवाद. 4 षटकांचे मॅचेस 4 गोलंदाज वापरावे लागतील. नक्कीच कैलास केरे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. कैलासदाने विनंती असेल या 4 ओव्हरच्या मॅचचा आपण टॉस करणार. तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच सुद्धा घोषित करा. 4 ओव्हरची मॅच. कैलास केरे यांच्या शुभ हस्ते छापा असा कॉल केलाय आणि छापा झालेला आहे. वसार संघ टॉस विने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे फिल्डिंग लगेच सेट करा वसार संघ. आणि कोणी सी संघ आपली बॅटिंग आहे या मॅच.